मंडळी नमस्कार. मी डॉक्टर अमर भोसले आज आपल्यासमोर आलेलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन. विषय जो आहे या नवीन व्हिडिओचा तो खरंच म्हणजे अद्भुत असाच आहे. याचं कारण असं आहे, नुकतंच बारामती येथील आपल्या ज्यांना आपण मसाला क्वीन म्हणतो किंवा त्यांची तशी ओळख आहे, अंबिका मसाले या त्यांच्या ब्रँडद्वारे ते कमल परदेशी यांना देवाज्ञा झाली. आता त्यांची जी ही ओळख जी आहे मसाला क्वीन, जर आपण मागं जाऊन बघितलं, आज आपण 2024मध्ये आहोत. आपण जर 2000मध्ये जाऊन बघितलं तर कोण होत्या कमलताई परदेशी त्यावेळेस? तर त्या शेतमजूर होत्या. त्यांना दिवसाला 8 रुपये अशी मजुरी मिळायची. मग त्याच्यासोबतच विहीर खणणे, काही पाईपलाईनची कामं असतील, काही रस्त्यांची कामं असतील, अशा स्वरूपाच्या कामांमध्ये त्या काळी व्यग्र असायच्या. म्हणजे शेतमजूर ते मसाला क्वीन हा त्यांचा जो प्रवास आहे हा खरोखर अद्भुत असाच आहे. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे आणि पण त्यांनी जे काही एक मार्ग दाखवून दिलेला आहे तो मात्र निश्चित अनेकांना त्या मार्गावरून चालण्याची एक प्रेरणा निश्चितपणे मिळू शकते. कारण 2000 साली जी महिला शेतमजूर होती आणि त्यानंतर 300 रुपये हे त्यांचं भांडवल, त्या भांडवलावर त्यांनी मसाले बनवण्याचा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर त्या करोडो रुपयांपर्यंत त्यांची कमाई झाली. आज तो व्यवसाय अंबिका मसाल्यांचा करोडोमध्ये आहे. बरं, फक्त भारतात आहे का? असं नाही. ते भारताच्या बाहेर, भारताच्या सीमा पार करून केव्हाच त्या बाहेर गेलेल्या आहेत. अर्थात हे सगळं अतर्क्य वाटणारं शक्य कसं काय झालं? फक्त एक कल्पना, त्या कल्पनेला त्यांच्या सर्व महिला वर्गाकडून जो काही पाठिंबा मिळाला आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन जे सहकार्याने जे काही मोठं काम उभं केलं त्याचंच हे फलित आहे. बचत गट आपणा सर्वांना माहीत आहे. तर बचत गटाच्या माध्यमातून त्यांचं हे काम त्यांनी खूप जोमाने पुढे नेलं. जेव्हा ते शेतमजूर म्हणून काम करत होते तेव्हाच त्यांना काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं आणि म्हणून त्यांनी हा आपला विचार आपल्या इतर सहकारी महिला भगिनींना बोलून दाखवला. आणि पण त्यावेळेस साधारणपणे कसं असतं की नवीन काही करायचं म्हटलं की मानसिक तयारी नसतेच. त्यामुळं अनेकांनी त्यांना सांगितलं, हे आपलं चाललं आहे, हे चालू द्या, कशाला उगीच वगैरे वगैरे. पण काही जणी त्यातल्या तयार झाले आणि मग त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. अगदी त्यांच्याच भाषेत त्यांचे काही मुलाखती वगैरे प्रसिद्ध झालेल्या होत्या. त्यांनी 300 रुपयामध्ये 1 किलो मिरची, त्यानंतर धणे वगैरे असं जे काही मसाल्यासाठी लागणारं साहित्य आणलं. आणि पण ते साहित्य आणल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे बारीक करायचं कशावर? कारण आपल्याकडे लाईट नाही, आपल्याकडे मिक्सर नाही. मग शेजारच्याच्या घरातून जाऊन त्यांनी ते दगडाचं उखळ आणलं आणि मग त्याच्यावर त्यांनी तो मसाला केला. बरं, तो केल्यानंतर तो विकायचा कसा? मग त्यांच्यापैकीच एक महिला ते विकायला जायची, कारण सगळ्यांना ते परवडणारं नव्हतं, कारण मजुरीची कामं होती ती पण सोडता येत नव्हती. म्हणजे तुम्ही साधारणतः विचार करा की कशा परिस्थितीमध्ये त्यांनी हा व्यवसाय चालू केला. आणि नंतर त्यांच्या त्या बचत गटामार्फत हे त्यांनी मसाले बनवण्याचं तर चालू केलेलंच होतं. पंचायत समितीनं त्याची दखल घेतली. त्यानंतर नाबार्ड चा अतिशय महत्त्वाचा एक भूमिका त्यांच्या त्या यशामध्ये राहिली. नाबार्ड बँकेने जेव्हा याची दखल घेतली आणि त्यानंतर जर्मनीचे चान्सलर हे त्यांना भेटले. म्हणजे जर्मनीचे चान्सलर भेटणे फार मोठी गोष्ट घडली, कारण नाबार्डमध्ये काम करणाऱ्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांनाही जर्मनीचे चान्सलर अंजेलिना हे भेटले नव्हते. पण ते यांना भेटले आणि त्यानंतर मग यांचा जो प्रगतीचा वेग जो होता तो खूपच वाढला. त्यानंतर त्यांचे मसाले जर्मनीला गेले. जर्मनीलाही ते तिथल्या खवय्यांच्या पसंतीस उतरले. हे खूप महत्त्वाचं होतं, कारण एखादं उत्पादन बनवणं आणि त्या उत्पादनाचा स्वीकार होणं ग्राहकाकडून हे अतिशय महत्त्वाचं असतं. पण फक्त भारतात नाही, तर भारताच्या बाहेरसुद्धा, म्हणजे जर्मनीमध्ये त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि मग त्यानंतर त्यांचा व्यवसाय हा वाढत गेला. साधारणतः पुणे जिल्ह्यामध्ये 6000 महिलांना त्यांनी सबल केलं या माध्यमातून. आणि जर साधारणतः 2012मध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना जागा मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांची फॅक्टरीसुद्धा त्यांनी उभा केली आणि त्या फॅक्टरीच्या माध्यमातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्या ठिकाणी त्यांनी तयार केले.
आणि मग त्यांचं जे प्रॉडक्ट आहे ते बाहेर म्हणजे जर्मनीला तर जातच होतं, पण सिंगापूर आहे, लंडन आहे, या ठिकाणीसुद्धा त्यांचं प्रॉडक्ट जाऊ लागलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्याचा विस्तार होत होता, तर साधारणतः आपण जर असं बघितलं तर 300 रुपयामध्ये सुरू झालेला हा व्यवसाय यांनी करोडो रुपयांची उलाढाल त्या ठिकाणी होऊ लागली. साधारणतः 1 लाख महिलांना या माध्यमातून रोजगार मिळाला. तर एकंदर आपण हे सगळं जर बघितलं तर ही एक यशस्वी कथा आहे. आणि ह्या यशस्वी कथा ही भारताच्या सीमा पार करून, पण ती कुणी केलेली आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे की ज्यांना व्यवसायाचं कोणतंही शिक्षण नाही, ज्यांना फक्त एक चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आला की आपण हे असं काहीतरी करूया आणि आपण हे असं काही केलं तर आपण निश्चितपणे बाहेर जाऊन ते करू शकतो, हा त्यांच्या ठायी असलेला आत्मविश्वास, अर्थात त्याला मिळालेली नाबार्ड आणि इतर संस्थांची साथ, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र बघितल्या तर एक सुंदर कल्पना किती उत्तम प्रकारे व्यवसाय उभा करू शकते हे अंबिका मसाल्याच्या सर्वेसर्वा कमलताई परदेशी यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आज ते आपल्यात जरी नसल्या तरी त्यांनी हा जो काही एक मार्ग दाखवलेला आहे, त्या नेहमी त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हणायच्या की शेतकरी वर्गाने साधारणतः जे प्रोसेस फूड असतं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. याचं कारण असं आहे की शेतीमाल हा टिकत नाही आणि तो लवकर खराब होतो आणि मग त्यामध्ये नुकसान होतं. त्यामुळे त्याचं टिकणं हे वाढवलं गेलं पाहिजे. त्यामुळे वर्षभर त्याचा फायदा होईल. उदाहरणं द्यायचं झालं तर द्राक्षापासून जे मनुके बनवतात, निश्चित त्यांना वर्षभर मागणी असते. तर अशा स्वरूपाचं म्हणजे शेतकऱ्यांनी ह्या अशा वेगवेगळ्या गोष्टींकडे जर बघितलं तर ते निश्चित लाखो करोडोंची उलाढाल करू शकतात. आणि त्यांनी स्वतः हे करून दाखवलं की मसाला, या मसाल्यापासून त्यांनी 300 रुपये गुंतवणूक ते करोडो रुपयांचा व्यवसाय हा त्यांनी करून दाखवला त्यांच्या हयातीमध्ये आणि अनेकांना रोजगार मिळवून दिला, ज्याची आज आपल्या देशाला गरज आहे की रोजगार निर्मिती होणं आवश्यक आहे. तो रोजगार निर्मिती या माध्यमातून झालेली आहे. आणि एक उत्तम उत्पादन त्यांनी तयार करून ते दिलं की जे भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा सर्वांना ते आवडलं. इव्हन आज आपण बघितलं तर दुबईलासुद्धा त्यांचे अंबिका मसाले हे लोक घेतात, लंडनमध्ये घेतात, जर्मनीमध्ये घेतात, भारतामध्ये सुद्धा ते घेतात. तर साधारणतः अशा या कमलताई परदेशी या अतिशय मोठं काम उभा करून मोठं काम त्यांनी ते उभा केलं. आणि त्यांनी एक म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी एक वस्तुपाठ केलेला आहे की हे असं होऊ शकतं. म्हणजे जे लोक म्हणतात माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मग मी कसं करू, तर त्यांना एक अतिशय चोख उत्तर त्या ठिकाणी मला असं वाटतं त्यांच्या या कार्यातून मिळालेलं आहे. आणि अतिशय मोठं काम करून त्या गेलेल्या आहेत. पण अंबिका मसाले हे नाव मात्र त्यांनी अजरामर केलेलं आहे. आज व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये ब्रँड हा एक महत्त्वाचा विषय असतो. आणि ब्रँड इमेज आणि ब्रँड इक्विटी हे जरी व्यवस्थापनाचे टेक्निकल शब्द असले तरी एक ब्रँडेड प्रॉडक्ट त्यांनी भारताला आणि भारताबाहेरच्या देशात दिलेलं आहे. आणि ती व्यक्ती अस्सल आपल्या महाराष्ट्रातल्या मातीतली होती, याचा निश्चित आपणा सर्वांना अभिमान हा वाटला पाहिजे आणि अभिमान हा आहेच. पण हे जे काही त्यांनी म्हणजे आपल्यासमोर दाखवलेलं आहे, त्या पथावरून जर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की निश्चितपणे यश मिळू शकतं. ह्या त्यांच्या कार्याला सलाम तर आहेच. आणि त्या जरी गेलेल्या असल्या तरी त्यांच्या अंबिका मसालेच्या माध्यमातून नाव हे अमर राहणार आहे. त्यांना अतिशय भावपूर्ण अशी श्रद्धांजली. आणि त्यांचं काम हे प्रत्येक वेळेस स्मरत राहील हे निश्चित. या ठिकाणी आपण माझा व्हिडिओ पाहत आहात, आपण पाहत राहा, चॅनललाही सबस्क्राईब करा. आज या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.